नर्स बाय रेसिपीमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे। चला तर मग असे आपण बघूया रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, विटॅमिन सी, ए, B12, फॉलिक ॲसिड, झिंक, रक्तदाब कमी करण्यासाठी अशी मस्त अशी रेसिपी आपण पांढऱ्या रक्तपेशा वाढवण्याचे काम मी करते। भरपूर प्रमाणात विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी अशी आंबाड्याची भाजी। तर चला तर मग बघूया ही आंबाड्याची भाजी कशी बनवायची। तिला लागणारे म्हणजे आंबाड्याची भाजी। आंबाड्याची भाजी आपल्याला कुठे मार्केटमध्ये भेटून जाते। अशी गड्डी भेटते, आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची, कारण खाली माती वगैरे असते जास्त। कारण आणल्यानंतर असे शेंडे कोळी मस्त अशी भाजी तोडून घ्यायची। त्याला तोडून घेतल्यानंतर ही भाजी शक्यतो शेंडे घ्या किंवा तुम्हाला कवळी जसं पाहिजे असेल तसं घ्या। शक्यतो कवळीच घ्या, जशी मी तोडते तसं पण तोडलं तरी चालेल, किंवा जास्त कवळी असेल तरी। आता हा शेंडा बघा, पूर्ण मी शेंडा घेते कारण हा कवळा आहे, जास्त निब्बर पण नाही आहे, त्यासाठी तुम्हाला जशी पाहिजे तशी। तर तसेच ही भाजी कोणाला काय खाल्ल्यानंतर त्रास होतो तरी मी माझ्या रेसिपीमध्ये प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला काही ना काही सांगत जाईल। तरी किडनी स्टोन असणाऱ्या पेशंटने अजिबात भाजी खाऊ नका, कारण स्टोनला वाढवण्याचे प्रमाण हे भाजी करते, त्यासाठी किडनी स्टोन असणाऱ्या पेशंटने शक्यतो खाऊ नका। तसेच ज्यांना डायलिसिस वगैरे सुरू आहे अशा पेशंटला जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं ते कमी करण्याचं काम ही भाजी करते। तर या जे डायलिसिस वगैरे पेशंट असतात त्यांनी आठवड्यातून एकदा नक्की ही भाजी ट्राय करून खाण्याचा प्रयत्न करा। कवळे शेंडे घ्यायची मस्त अशी तोडून भाजी घेतलेली आहे मी। आता ती भाजी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यानं। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी तुम्हाला आता याच्यामध्ये उडदाची पण डाळ, मुगाची डाळ टाकतात, किंवा मी आता तुरीची डाळ टाकते। तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्हाला ज्या आवडीप्रमाणे डाळ टाकू शकता। आता मी तुरीची डाळ टाकले। तुरीची डाळ टाकून स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून तुरीची डाळ आणि भाजी पण व्यवस्थित 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यामध्ये पाणी 3 ते 4 ग्लास पाणी टाकले आता मी, कारण पाणी जसं तुम्हाला भाजीचं प्रमाण आहे किंवा ह्याचं प्रमाण बघून टाकायचं, कारण शक्यतो भाजीमध्ये या पाणी जास्त टाका। तर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। आणि जेवढी भाजी शिजेल जास्त तेवढी ती चवीला चांगली लागते, कारण ओबडधोबड शिजवून ते चव नाही लागत। पूर्ण त्याच्यामधलं आपल्याला सगळं रोगप्रतिकार शक्ती मिळते या भाजीपासून। तर सगळं व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या कुकरला मस्त घ्यायच्या। त्यानंतर रवीने एकदम बारीक एकजीव करून घ्यायची पूर्ण भाजी। एकजीव बघा, पूर्ण एकजीव झालेला आहे। आता कढईमध्ये तेल तापून त्याच्यामध्ये लसूण टाका। लसूण पूर्ण पिवळा झाला पाहिजे। पूर्ण पिवळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली टाका। त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, अद्रक आहे, लसूण आहे, तरी ते याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं। हे बघा पूर्ण एकजीव झालं, कलर असा मस्त असा कलर आला। त्याच्यामध्ये आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ती टाकून द्यायची, आणि डाळ टाकल्यानंतर पण चांगलं 2-3 मिनटं चांगलं शिजू द्यायचं, एकत्र एकजीव होऊन जातं ते। आणि मीठ चवीनुसार टाका, कारण आंबट असल्यामुळे ते जास्त खारट पण होतं, कारण मीठ बघतच टाका तुम्हाला जसं आवडेल तसं चवीनुसार। चांगली 1-2 मस्त उकळ्या घ्यायचे ह्याला, चांगलं एकजीव झाली, शिजले। हे बघा मस्त किती छान कलर आला भाजीला, असा कलर येऊन जातो। कारण तुम्हाला हळद टाकायची असेल तर थोडीशी टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। मस्त अशा रेसिपीसाठी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण अशा मस्त रेसिपी तुम्हाला मी सांगत राहते। बाय।